स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश तर शासनाने 8 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला। त्या शासन निर्णयामध्ये ओबीसी, SC/BC ज्या जाती जमातीतल्या विद्यार्थिनी आहेत किंवा ज्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, 7/10/2017च्या शासन निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना 50% फी माफी दिली गेली होती। परंतु 50% फी माफी दिल्यानंतर सुद्धा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे 36%च आहे। ते शिक्षणाचं प्रमाण वाढावं या हेतूने, एक सकारात्मक हेतूने शासनाने असा निर्णय घेतला 8 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार की या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये माफी द्यावी असा निर्णय घेतला आणि त्याचा राज्यातील सर्वच मुलींना त्याचा फायदा होणार आहे। याच्यामध्ये वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम 7/10/2017च्या शासन निर्णयामध्ये दिले, 642 अभ्यासक्रम त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि ह्या नमूद अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सर, मिळू शकतो आणि किती टक्केवारी आता मुलींची शिक्षणाचा वाढ होऊ शकते? आपल्या विभागाचा जर विचार केला तर आपल्या विभागामध्ये बहुतांश परिसर आदिवासी नक्षलग्रस्त असा परिसर आहे। मुळातच या भागातील मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि याचा फायदा आपल्या या ग्रामीण, शहरी, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि त्यामुळे या विभागातील मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे नक्कीच वाढणार आहे। शेवटी सर, पालकांना आणि मुलींना आपण काय आवाहन करणार? पालकांना आणि मुलांना असं आवाहन करणार आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा आपण लाभ घ्यावा आणि कुठेही आपलं अर्ध्यावरचं शिक्षण सोडू नये। शासनाकडं जर या व्यतिरिक्त जर शासनाकडे तुम्हाला काही तुमची भूमिका काही मांडायची असेल किंवा या प्रश्नांमुळे आम्ही शिक्षण पूर्ण करू शकत नाही, शासन त्याच्यावरती नक्कीच सकारात्मक विचार करणार आहे।